केंद्र सरकार के 11 सालों के विकास कार्यों को उत्तर मध्य मुंबई के जन जन तक पहुंचाएंगे विधायक पराग अलवानी। मुंबई विले पार्ले में विधायक पराग अलवानी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से घोषणा की कि केंद्र सरकार के 11 सालों के विकास कार्यों को बीजेपी कार्यकर्ता उत्तर मध्य मुंबई की जनता तक पहुंचाएंगे। इसमें प्रमुख पदाधिकारियों से लेकर बूथ प्रमुख तक सभी कार्यकर्ताओं को शामिल किया जाएगा। संकल्प यात्रा के साथ साथ रेलवे स्टेशन पर प्रदर्शनी लगाकर केंद्र सरकार के कार्यों का ब्यौरा लोगों तक पहुंचाया जाएगा। इस प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान उत्तर मध्य मुंबई बीजेपी के जिलाध्यक्ष वीरेंद्र महात्रे और पूर्व जिलाध्यक्ष सुषम सावंत भी उपस्थित थे। आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने एक मोठं अभियान देशभरामध्ये राबवण्यात येत आहे। त्याची माहिती देण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे। माझ्यासोबत आमच्या या उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे आहेत। त्याचप्रमाणे माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून गेल्या 11 वर्षामध्ये जो विकास संपूर्ण देशभरामध्ये झालेला आपण पाहतो, खऱ्या अर्थाने याला विकसित भारताचा अमृतकाल असं म्हणता येऊ शकतं। आणि विशेष करून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याचा जो एक मोठा कार्यक्रम राबवला, तो ही 11 वर्ष या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आहेत असं आम्ही मानतो। आणि या अंतर्गत काय काय कार्यक्रम गरीब कल्याणाचे देशभरामध्ये राबवले गेले, कशा पद्धतीने विकासाचं एक मॉडेल या देशामध्ये उभं राहतंय, अशा पद्धतीची माहिती आम्ही सर्व घरांमध्ये जाऊन करतो आहोत। बाबतीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मोठा विकासाचा कार्यक्रम आणि केंद्र सरकारची त्याला भक्कम पाठिंबा महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे। आपण जर का रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं किंवा शेतीसाठीचे अनेक प्रकल्प, रेल्वेसाठीचे अनेक प्रकल्प, विशेष करून पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 30 लाख घरांचं वितरण आतापर्यंत महाराष्ट्रात झालं सुद्धा आहे। त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये सुद्धा केंद्र सरकारने अतिशय भरीव असं काम केलेलं आहे। यूपीएच्या 10 वर्षामध्ये जेमतेम 1 लाख कोटी रुपये मिळाले असतील, तर एनडीएच्या 10 वर्षामध्ये 10 लाख कोटीपेक्षा अधिक निधी महाराष्ट्राला मिळालेला आहे। महाराष्ट्रामधल्या विशेष करून मेट्रोचे प्रकल्प असतील, अशा पद्धतीनं एक मोठं विकासाचा अजेंडा आपण राबवला आहे। गरीब कल्याणाच्या अंतर्गत आपल्याला सर्वांना माहिती आहे की 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे, 15 कोटी लोकांना नळ जोडणी, 12 कोटी घरांमध्ये शौचालय, 52 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे। कोविड काळात 20 कोटी महिलांच्या घरी त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा झाले आणि ही सगळी करामत 55 कोटी जनधनची खाती जी काढण्यात आली। अनेक उदाहरणं आपल्याला या संदर्भातली सुद्धा माहिती आहेत, ती देता येतील। या सगळ्या माहिती या 11 वर्षातल्या कामांची लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक अभियान सुरू केलेलं आहे। अभियानाच्या अंतर्गत अनेक प्रकारचे कार्यक्रम सुद्धा आहेत। जसं अभियानाची सुरुवात आम्ही 5 जूनला सुरू केली
आणि 5 जून रोजी वृक्षारोपणाने या सगळ्या अभियानाचे प्रारंभ झाला आणि 5 जून ते 5 जुलै असा महिनाभराचा अवधी कार्यकर्त्यांना दिलेला आहे की आपापल्या ठिकाणी वृक्षारोपण करावे. अनेक ठिकाणी आमच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यात सुद्धा वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाले. आमच्याकडे उत्तर मध्य मुंबईमध्ये एकूणच मुंबईमध्ये आमची जी संघटनात्मक ढाचा आहे त्याच्यात जसे 6 लोकसभाच्या मागे 1 जिल्हा आहे तसाच आता आम्ही 100 बूथच्या मागे 1 मंडल असं तयार केलेलं आहे. आणि त्यामुळे त्या 100 बूथच्या मागे प्रत्येक मंडलामध्ये एक संकल्प सभा आयोजित होते आहे. 19 मंडल या उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये आहेत. त्या 19 पैकी 9 ठिकाणी सभा ऑलरेडी संपन्न झाल्या आहेत. आज 2-3 ठिकाणी आहेत. पुढच्या 2-3 दिवसामध्ये सर्वच्या सर्व 19 मंडलांमध्ये या संकल्प सभा होणार आहे. सो या संकल्प सभांच्या माध्यमातून कार्यकर्ताही मोबिलाईज होईल. आमचे सर्व हितचिंतक, भाजप आणि एनडीए प्रति सहानुभूती असणारे सर्व लोक असे या सभांमधून घेणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यांमध्ये आम्ही 5 ते 7 बूथच्या मागे आमचं एक शक्ती केंद्र आहे आणि या शक्ती केंद्रांच्या मागे आम्ही चौपाल किंवा कट्टा असे कार्यक्रम छोट्या छोट्या, जसा निवडणुकीमध्ये छोट्या छोट्या ग्रुप मीटिंग होतात तसे 5-7 बूथच्या मागे हे चौपाल किंवा कट्ट्याचे कार्यक्रम होतील. आणि ह्या सगळ्यातून मोबिलाईज झालेला जो कार्यकर्ता आहे किंवा समाजातील लोक आहेत त्यांच्या मदतीने प्रत्येक बूथमध्ये आमचा बूथ प्रमुख आणि आमची 1+11 ची कमिटी आहे. या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात 1754 बूथ आहेत. सर्वच्या सर्व बूथ मध्ये प्रत्येक घरी जाऊन पत्रक वाटण्याचं काम आम्ही करतो आहोत. आपल्याला पत्रक पण मिळालंय. साधारणतः 71 प्रकारची कामची माहिती या पॅम्पलेटमध्ये आहे आणि या पत्रकांचं वाटपही बरोबर जाऊन कार्यकर्ते करणार आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की एक व्यापक जनसंपर्क या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा होतो आहे. ज्या विश्वास आता हे खरं तर MIL काय त्याचं कसं प्लॅनिंग करते मला माहित नाही आहे, पण आपल्याला आठवत असेल तर 2007 आणि त्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही उभं केलं होतं आणि त्यावेळेला आमचं म्हणणंच हे होतं की तुम्ही एक प्रायव्हेट विकासक नेमताय ज्याच्याकडे स्वतःची 100 एकर जमीन असेल. ती 100 एकर जमीन साधारणतः माहुल मानखुर्दला आहे आणि लोकांचं स्थलांतर केल्यानंतर एरोनॉटिकल कारणासाठी जी जमीन पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जी जमीन उरते त्यातली 65 एकर जमीन MIL कंपनी विकासकाला देणार होती ओव्हर अँड अबाउट दॅट स्कीम. ती स्कीम तर 3.11 च्या अंतर्गत TDR च्या बदल्यात घरं बांधायची अशी स्कीम होती. पण 65 एकर जमीन MIL कंपनी विकासकाला देणार होती. आमचं म्हणणं हे होतं की हे 65 एकर जमीन जर का झोपडीधारकांची घरं बांधवायला तुम्ही घेतलीत तर लोक रांग लावून तुमच्याकडे ऍप्लिकेशन करतील की आम्हाला घर द्या. कारण आज झोपडपट्टी कोणालाच राहायचं नाही. विशेष करून पावसाळ्यामध्ये लोक अक्षरशः जीव मुठीत धरून राहतात. अतिशय अनहायजेनिक कंडिशन मध्ये एरवी सुद्धा राहतात आणि त्यामुळे झोपडपट्टी वासियांना सुद्धा इमारत पाहिजे. हे 65 एकर जमीन विकासकावर खैरात करायच्या ऐवजी पुनर्वसनासाठी वापरा अशी तेव्हाही आमच्या आंदोलनाच्या वेळेला मागणी होती. आमच्या सर्वांना हा आनंदाचा विषय की केंद्र सरकारने नागरिकांचा तो आवाज ऐकला आणि मोदीजींनी जे सर्वांसाठी घरे ही जी त्यांचं धोरण आहे हाऊसिंग फॉर ऑल, त्यात त्यांची अपेक्षा ही आहे की वेगवेगळ्या मंत्रालयांकडे, वेगवेगळ्या विभागांकडे केंद्र सरकारच्या देशभरात ज्या जमिनी आहेत आणि त्याच्यावर जर का स्लम असेल तर त्यांच्या इन सिटू रिहॅबिलिटेशनचं एक धोरण आखावं, PPP मॉडेल आखावं असं हाऊसिंग फॉर ऑलच्या अंतर्गत त्यांचं धोरण आहे. आपल्याकडे SRS स्कीम ऑलरेडी PPP मॉडेल तयार होतं. त्यामुळे एअरपोर्टच्या DCR मध्ये ते इन्कॉर्पोरेट करणं सोपं झालं असं मला वाटतं.
त्यामुळे किती जमीन मिळेल मला माहिती नाही, पण 65 एकर जमीन तुम्ही बिल्डरांच्या कशात घालणार होता, ती दिली तरी पुरेस आहे. गोष्टींचा उल्लेख मला करायला आवडेल. आपण आपले आभार मानतो की आपण हा प्रश्न विचारला, कारण उत्तर मध्य मुंबईच्या दृष्टीने विमानतळ, जमिनीवरील झोपडपट्टी हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आणि दोन्ही बाजूला, विलेपार्ल्याच्या बाजूला आणि कुर्ल्याच्या बाजूला फनेल हा सुद्धा समस्या, त्या उंची न मिळाल्यामुळे इमारतींचं रिडेव्हलपमेंट होत नाही, ह्या दोन्ही समस्या होत्या. जवळजवळ 80,000 झोपड्या या एअरपोर्टच्या जमिनीवर आहेत आणि असंख्य वर्षांपासूनची जी मागणी होती ती गेल्या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाली असं म्हणता येईल. 2 भाग आहेत. एक आहे पुनर्वसन करण्यासाठी आधी धोरण आणि कायदा बनणं आणि मग त्याची ऍक्च्युअली अंमलबजावणी होणं. आजपर्यंतच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये एक धोरण केंद्र सरकारने नेहमी आखलं की एअरपोर्टच्या जमिनीवर जी झोपडपट्टी बनली त्याची जबाबदारी आमची नाही. जमीन आमची आहे परंतु जबाबदारी आमची नाही. आणि त्यामुळे राज्य सरकारने किंवा महापालिकेने त्या निष्कासित कराव्या किंवा त्यांचं पुनर्वसन करावं त्याच्याशी आमचा संबंध नाही. आणि त्यामुळे 2009च्या दरम्यान जेव्हा पुनर्वसनाची योजना आली, ती योजना अशी होती की ज्या विकासकाकडे स्वतःची 100 एकर जमीन आहे त्यांनी टेंडर भरावं आणि मग दिवाण HDIL कंपनीला ते टेंडर मिळालं आणि त्यात एअरपोर्टच्या जमिनीवरील झोपड्यांचे स्थलांतर होणार होतं बाहेर आणि त्यानंतर त्या जमिनीचा कमर्शियलायझेशन होणार होतं आणि 65 एकर जमीन ही HDIL ला मिळणार होती. ते फेल गेलं, कारण अशा पद्धतीने तुम्ही जबरदस्तीने झोपड्यांचं स्थलांतर नाही करू शकत आणि त्यामुळे ते फेल गेलं. पण मोदीजींचं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय हा घेतला गेला की विमानतळाच्या जमिनीवर पुनर्वसनासाठी त्या जमिनीचा वापर करायला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल असं लेखी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलं. आणि राज्य सरकारला त्यांनी तेव्हा एक निर्देश दिले होते की एअरपोर्ट स्पेसिफिक स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम ही त्यांनी तयार करावी. हाऊसिंग हा राज्याचा विषय असल्यामुळे कदाचित ती अपेक्षा त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून घेतली. अलीकडच्या काळामध्ये एअरपोर्टचा जो स्वतंत्र DP आणि DCR आहे त्या DCR मध्ये अशा पद्धतीची एअरपोर्ट स्पेसिफिक स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम ही कायद्यात त्याची तरतूद झाली. म्हणजे जसा मुंबईचा DCPR आहे त्याच्यात 3310 रेग्युलेशनच्या अंतर्गत SRS स्कीम होते, तशीच एअरपोर्टच्या DCR मध्ये एक योजनेची तरतूद झालेली आहे. त्यामुळे सरकारने धोरण आखणं, कायदा बनवणं हे दोन्ही केंद्र आणि राज्य सरकारने मिळून हे केलेलं आहे. आता एअरपोर्टच्या ऑपरेटर जे आहेत MIL त्यांनी पुढे होऊन ही योजना लवकरात लवकर राबवावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत सुद्धा ही भीती व्यक्त केली होती की आज जी लोक धारावीच्या पुनर्वसनाला विरोध करतायत, उद्या यांचं सरकार केंद्रात आलं तर एअरपोर्टच्या सुद्धा पुनर्वसनाला ते विरोध करतील, कारण धारावी सुद्धा पुनर्वसन अडाणी समूहाकडे आहे आणि एका अर्थाने MIL कंपनीमध्ये अडाणी समूह असल्यामुळे त्यांना हे लोक विरोध करतील. पण सुदैवाने केंद्रात काही सत्ता बदल झालेला नाही, राज्यात सुद्धा सत्ता आहे आणि MIL कंपनी आता लवकरात लवकर या कायद्याचा लाभ घेऊन पुनर्विकासाचा योजना राबवेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. पण सरकारने जे धोरण आणि कायदा बनवणं अपेक्षित आहे ते झोपडपट्टीच्या संदर्भात झालेलं आहे. फनेलच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने काही तरतुदी या प्रस्तावित केलेल्या आहेत आणि त्याचा नोटिफिकेशन निघालेलं आहे, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेली आहेत. त्यात नागरिकांच्या वतीने आणखीन काही सुधारणा व्हाव्या अशी आमची अपेक्षा आहे
आणि त्यामुळे आम्ही नागरिकांच्या वतीने त्यात काही सुधारणा हरकती सूचनांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. नजीकच्या काळात त्याच्यावर सुद्धा जनसुनावणी होईल आणि चांगली तरतूद यावी यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून माझाही प्रयत्न राहील आणि सरकार त्याच्याकडे सकारात्मक आहेच, तर काही चांगली तरतूद यावी असं अपेक्षित आहे. विकासाचा मॉडेल आहे. जवळजवळ 10-15 वर्षाची माझी आणि नगरसेविका ज्योती अळवणे यांची मेहनत आहे आणि अधिक चॅलेंज वगैरे म्हणण्या एवढं अभिनिवेश मी दाखवणार नाही, परंतु अख्खी मुंबई पाण्याखाली असताना मिलन सबवे काय किंवा विलेपार्ले पूर्व हे पाण्याखाली नसतं, ही फॅक्ट आहे. आणि मुंबई महानगरपालिकेवर आमचा हाच आक्षेप आहे. आम्ही जेव्हा हे काम केलं तेव्हा महापालिकेचे स्थानिक अधिकारी जे आमच्या पार्ल्यात राहतात त्यांनीच आम्हाला गाईड केलं आणि त्याच्यानुसार आम्ही केलं. मग हे जर का पार्ल्यात आणि मिलन सभेचा होऊ शकतो तर अख्ख्या मुंबईत का होऊ शकत नाही? आजपर्यंत जे सत्तेवर बसले होते त्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि हे भारतीय जनता पार्टीचं मॉडेल आहे. आम्ही निश्चितपणे मुंबईला या सगळ्यातून रिलीफ देऊ शकतो याचं हे चांगलं उदाहरण है. तो भारतीय जनता पार्टी की संगठनात्मक ढांचा इस प्रकार से है कि हमारा एक लोकसभा स्तर के ऊपर एक जिला होता है, जैसे हमारे जिला अध्यक्ष वीरेंद्र जी यहाँ पर बैठे हैं, और उसके नीचे 100 बूथ के पीछे हमारा एक यूनिट है, उसको मंडल कहते हैं. ऐसे 19 मंडल है हमारे इस लोकसभा में. 19 जगह संकल्प सभा हम लेने वाले हैं. अभी तक 9 संकल्प सभा हमारी संपन्न हो चुकी है और 10 अगले 2-3 दिनों में हो जाएगी. इस संकल्प सभा के माध्यम से कार्यकर्ता जुट जाएगा उस काम में. हमारे जो हितचिंतक है, हम लोगों को चुनाव में मदद करते हैं, इस प्रकार के लोग हैं, वो भी सभी संकल्प सभा के माध्यम से मोबिलाइज होंगे. वहां पर सारी जानकारी 11 साल के काम की दी जा रही है. दूसरा हमारा प्रदर्शनी बना, तो इसमें से हमारा कार्यकर्ता प्रशिक्षित हो रहा है और ये कार्यकर्ता प्रशिक्षित होने के बाद हम उसको और नीचे कार्यकर्ता के माध्यम से लेकर के जाएंगे. जैसे हमारे 5-7 बूथ के पीछे शक्ति केंद्र है, हर शक्ति केंद्र में हम चौपाल लेने जा रहे हैं. उस चौपाल के माध्यम से लोगों तक 11 वर्ष की काम की जानकारी देना. प्रदर्शनी हमने बनाई है और हर रेलवे स्टेशन के बाहर प्रदर्शनी लगेगी. 20 तारीख को हमारे जिला में उसका उद्घाटन होगा माननीय आशीष शेलार जी के हस्ते, तिलक नगर रेलवे स्टेशन पर. फिर हर रेलवे स्टेशन पर वो कार्यक्रम करेंगे और मुख्यतः इन सभी के माध्यम से हमारा बूथ स्तर का कार्यकर्ता एक्टिव हो जाएगा. और हर बूथ में 1754 बूथ है हमारे इस लोकसभा में, तो 1754 हर एक बूथ में हमारी 1+11 की कमेटी है. कहीं पे कम ज्यादा कार्यकर्ता हो सकते हैं. उन कार्यकर्ताओं के माध्यम से हम घर घर जाएंगे. ये इस प्रकार का पैम्पलेट ये बना है जो मैं कल ही गिन रहा था, तो 71 पॉइंट्स है इसमें. आप देखेंगे तो गरीब कल्याण की योजना इसमें है, किसानों के कल्याण के काम है, स्त्री शक्ति के काम है, मध्यम वर्गीयों को किस प्रकार से क्या क्या रिलीफ दिया गया, आरोग्य सेवा है. तो ऐसे अनेक विषयों के ऊपर ये सारी जानकारी, भारत जागतिक स्तर पर आर्थिक महासत्ता कैसे बनने जा रहा है इसकी जानकारी है, व्यवसाय करने के लिए सुलभता कैसे आई उसके ऊपर है जानकारी, पायाभूत सुविधा इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर है, हमारी राष्ट्रीय सुरक्षा विशेष करके ऑपरेशन सिंदूर के बैकग्राउंड के ऊपर ये अभियान हो रहा है, तो उसकी ऐसे अलग अलग क्षेत्र में अलग अलग मुद्दों के ऊपर क्या क्या कार्य हुआ, ऐसे 71 पॉइंट्स है. ये पैम्पलेट लेकर के हमारे कार्यकर्ता घर घर जाएंगे. तो एक बहुत बड़ा व्यापक जनसंपर्क का अभियान इस माध्यम से होने जा रहा है. विपक्ष है तो उसको तो विरोध में बोलना है. आज देश के सारे विपक्षी पार्टियों की ये हालत हुई है कि उनको पता है कि ऑपरेशन सिंदूर बहुत अच्छा स्टेप भारत ने लिया. पाकिस्तान को हम क्रिकेट मैच में हराते हैं तो सारी जनता रोड पर आकर के नाचती है. यहाँ तो उनके सारे एयर बेस ये वो सब तहस नहस हमने बेचैरा कर दिया. तो
आनंद तो सबको आना है, लेकिन विपक्षियों का प्रॉब्लम ये हो गया है कि अगर वो कहेंगे कि हाँ मोदी जी ने अच्छा काम किया, तो जो बचे कुचे वो बाकी है वो भी उनकी पार्टी उनको बंद करनी पड़ेगी, ये उनकी दिक्कत है। तो विपक्ष क्या बोलता है, इससे ज्यादा लोकशाही में जनता क्या बोलती है, मतदाता क्या बोलता है, ये अधिक महत्व का है। और इस देश में बहुत बड़े अंतर के अंतराल के बाद एक व्यक्ति को, एक पार्टी को तीसरी बार ये चुनकर दिया गया है। महाराष्ट्र की बात करेंगे तो बहुत सालों के बाद पहली बार एक पार्टी, भारतीय जनता पार्टी ऐसी है जिसको 100 से ज्यादा विधायक 3 बार चुनकर आए। तो ये जनता का मैसेज है। ये विपक्षी अगर नहीं समझेंगे तो वो और गलतियां करेंगे। तो स्वागत है, और गलतियां करे हो। ये वृक्षारोपण का कार्यक्रम हर वार्ड में करना है और इसके लिए 40 जगह ये कार्यक्रम होगा। लेकिन बहुत बार क्या होता है कि अलग अलग रोड पर दो तीन पेड़ लगाए जाते हैं, तो उसको आप कितनी जगह बोल नहीं पाएंगे। लेकिन 40 वार्ड के अंदर इस प्रकार के कार्यक्रम होंगे। केवल पेड़ लगाना ये कार्यक्रम उसमें नहीं है, तो उसके साथ साथ हम पौधे भी बांटेंगे। तो जरूरी नहीं कि रोड साइड खड्डा खोद के खाली वो वृक्षारोपण किया, आपके घर में प्लांट्स देने के लिए भी वृक्षारोपण हो सकता है। तुलस वाटर का कार्यक्रम, तो अलग अलग वार्ड में अपने अपने हिसाब से इस प्रकार का कार्यक्रम तय होगा। बघा, हा योगायोग आहे, कारण की मोदीजींच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता काही लगेच निवडणुका नाही आहेत, परंतु मुंबईची एक परिस्थिती असते की पावसाळ्यामध्ये खूप मोठे राजकीय कार्यक्रम होत नाहीत आणि असं अपेक्षित आहे की पावसाळ्यानंतर लगेच महानगरपालिकेची निवडणूक लागावी आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने हा जरी निवडणुकीसाठीचा कार्यक्रम नसला तर निश्चितपणे आमचा कार्यकर्ता मोबिलाईज होतो आहे, आमचा कार्यकर्ता घरोघर जातो आहे आणि मुख्य म्हणजे देशात घडलेला विकास याचा एक पॉझिटिव्ह मेसेज घेऊन घराघरामध्ये जातोय। त्यामुळे ही काही निवडणुकीचा नारळ फोडणं असं मी म्हणणार नाही, पण निश्चितपणे त्याचा लाभ आम्हाला होईल।